कानडी येथील पोस्ट ऑफिसमध्ये आरडी आणि बचत खातेदार महिलांच्या खात्यांमधून परस्पर पैसे काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। केवायसीच्या नावाखाली अंगठ्यांचे ठसे घेऊन हा प्रकार झाल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणी पिंजर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात अनेक खातेदार प्रभावित झाल्याचा दावा करण्यात येत असून संतप्त नागरिकांनी पिंजर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाचा तपास ठाणेदार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार गोरे करीत आहेत। या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाई करून नुकसानग्रस्तांना न्याय मिळावा अशी मागणी होत आहे। मात्र या आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। पोस्ट ऑफिस कानडी येथील वर्षा लोखंडे या मॅडमनी केवायसीसाठी आणि इतर केवायसी पैसे जमा करण्यासाठी त्यांनी केवायसीनुसार इतर घोळ केलेला आहे की पुस्तक जमा करा केवायसीसाठी, तर सगळ्या लोकांनी पुस्तक जमा केलेले आहेत। पोस्टमन मॅडमचं नाव आहे वर्षा लोखंडे। या मॅडमने आमच्या सर्व गावकऱ्यांची अशी फसवणूक केली आहे की ज्यांनी आरडीचे पैसे विश्वासावर त्या मॅडमजवळ दिलेले आहे की तुम्ही आमचे डिपॉझिट करा आमच्या खात्यामध्ये। त्या मॅडमनी कोणाचेही पैसे डिपॉझिट केले नाही, कॅश स्वतःजवळ ठेवून फक्त आम्हाला पुस्तकं चेकिंगच्या नावाने आमच्याजवळून जमा करून घेतले आणि कोणत्याच महिलेच्या पुस्तकामध्ये पैसे नाही आहे, अद्यापही त्यांच्यामध्ये काही दाखवत नाही आहे। आणि काही महिलांची जी मॅच्युअर झालेली पॉलिसी होत्या म्हणजे आरडीचे वगैरे पैसे, तेही पैसे त्यांना दिले नाही। फसवणूक करून त्यांच्याजवळ अंगठा किंवा सही घेऊन घेतली आणि आज देतो उद्या देतो असं करून त्यांनी कोणतेही पैसे दिले नाही। आज जेव्हा आम्ही अकाउंट जेव्हा पैसे काढायसाठी त्या महिला चेक करायसाठी जेव्हा गेल्या पैसे काढायसाठी, त्यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया शिल्लक नाही। तर अशा प्रकारे त्यांनी त्यांची फसवणूक केली।